पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेत रूफटॉप सौर ऊर्जा युनिटचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। डोंबिवलीतील सुमारे 200 गृहनिर्माण संस्थांना या योजनेचा लाभ मिळणार असून खंबालपाडा येथील स्नेह रेसिडेन्सी सोसायटीमधून ही या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। सोलार पॉवर युनिटच्या वापरामुळे गृहनिर्माण संस्थांच्या वीज बिलात 50% बचत होणार असल्याची माहिती यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। या संदर्भात बोलताना ते म्हणाले की वीज बिलात बचत व्हावी आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने गृहनिर्माण संस्थांना मोफत रूफटॉप सोलार पॅनल उपलब्ध करून देण्यात येत आहे। ही योजना पूर्णपणे मोफत असल्याचेही चव्हाण म्हणाले। तसेच सोलार पॅनलची देखभाल ही मोफत असणार आहे। आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या 2 महिने अगोदर आपण सर्व डोंबिवली मतदारसंघामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत या सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर्स जे आहेत की जे स्टेअरगेजमधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटरसाठी वापरले जातात यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भूकदंड हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो। अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ 200 सोसायटीज की ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत की या 200 सोसायटीजमध्ये की ज्यांनी ही अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे। कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही आहे, फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ 50% जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे। त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आव्हान केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे, त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत। गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती 300 युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घरं आहेत त्यांना सगळ्यांना ते तशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे।